पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय काय झालं? अरे नाही, काही नाही, तू झोप ना। ते माझं ना एक छोटस काम राहिलंय, छोटसच आहे, म्हटलं ते उरकून घेतो मग झोपतो मी। आता? हा, छोटसच आहे, म्हणजे नंतर उगीच मी विसरेन ते। तू झोप। अडीच वाजलेत, झोपला नाहीत तुम्ही? झोपणारच होतो। त्या बरं आनंदी, आणि उठा। नाही नाही, उठा उठा उठा, चला। अगं आनंदी, नाही थांबा, तुम्ही ना बसा बरं, बसा आणि झोपा। काय? झोपा नीट, सावकाश। नाही ठीक आहे, पण ऐक ना आनंदी, तुम्ही आता निवांत झोपा। आनंदी, अहो एक शब्दही बोलू नका आता। हे बघा, मला माहिती आहे तुमच्या डोक्यात खूप विचार चालू आहेत। आता जे काही काम असेल ना ते उद्या करा, आता निवांत झोपा। अगं परत हे बघा, माणसाला आरामाची पण गरज असते। झोपा। छान दिसताय बरं तुम्ही आता, नाहीतर सकाळी सकाळी चेहऱ्यावर आठ्या असतात तुमच्या। आनंदी, आता तिशी उलटली माझी, आठ्या दिसणारच ना? नाही नाही, वयानुसार पडलेल्या आठ्या नाही आहेत त्या। असं वाटतं की अख्ख्या जगाची काळजी तुम्हाला आहे, तुमच्या डोक्यावर आहे, म्हणून असतात त्या आठ्या। ती काळजी, ते टेन्शन, ते सगळं शेअर करायला तर तू आलीस ना? हो, झोपा। मग तसं बघायला गेलं तर तुझ्या चेहऱ्यावर सुद्धा आठ्या दिसायला लागतील आता। का? कारण मला असलेलं टेन्शन, मला असलेली काळजी, ते आता तूही शेअर करणार म्हटल्यानंतर आठ्याही तू शेअर करणार। चिंगी, इकडे। काय नाही, इकडे केस विचारू दे मला, एकच वेणी घातली, ये इकडे, इथे ये, चल बस इकडे। आणि हे काय रे, हे बघ चॉकलेट्स खातेस तू, सगळे रॅपर पडलेले आहेत, हा उचलायचे ते।
ए बाबा, मी चॉकलेट खाल्ले नाही, मी रॅपर उचलणार नाही. हे काय आता? बाबा, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक असंच म्हणतात ना? नवीन मालिका येते त्यात. अच्छा, पण ते अजून बरंच काही म्हणतात. बऱ्याचशा गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. तुला माहितीये, लोकमान्य टिळक खूप अभ्यास करायचे. आपल्या देशासाठी इंग्रजांच्या विरोधात त्यांनी लढा दिला. अजून बरंच काही आहे त्या मालिकेमध्ये बघण्यासारखं. बाबा, मला हे काही माहित नाही, पण मी बघणार ती मालिका. ठीक आहे ना, आपण सगळे मिळून बघूया. बस. आणि हा, तू तुझ्या मित्रमैत्रिणींना पण सांग, आई बाबांसोबत ही मालिका जरूर बघा. आजपासून सुरू होते ना, 9:30 वाजता आहे ना. कुठली मालिका? लोकमान्य. वर्षाताई, अहो बाजूला वा, बाजूला वा, मी करते. नाही आनंदी, आनंदी थांब जरा. सोड सोड, मला करू दे. थांब. वर्षाताई, का करताय तुम्ही? आनंदी बस इथे, इथे बस. मी काय सांगते ते शांतपणे ऐकून घे. आनंदी, अगं मी अशी किती दिवस रडत बसणार? मी काम केलं ना तर माझं मन तरी गुंते. त्यामुळे करू देत मला काम. त्या विचारापासून दूर तरी जाता येईल मला. ठीक आहे. पण वर्षाताई, हे कळलं कळलं. दोघी मिळून सगळी कामं करू, मग तर झालं. हा हा आनंदी, पण तुझ्या एवढी कामं करायला नाही जमणार मला. पण जी कामं करीन ना ती मनापासून करण्याचा प्रयत्न करीन. ए, हा कांदा बघ, हा एवढा बारीक पुरेल? नाही, ते जरा अजून बारीक हवाय? बरं करते. हे बघ, हे हे असं तू मला सांगत जा, मग मी करत जाईन. हा बरं वर्षाताई, मेथी निवडायला घेऊ? घे. बरं, जरा सांभाळून करा, हाताला लागेल नाही तर. हो, आणि तू माझ्या जवळ असताना मला कसली आली काळजी. आनंदी, काल दादा किती वाजता झोपला ग? नाही म्हणजे झोप लागली ना तुम्हाला? अगं आनंदी, काल मी मुद्दामून बाहेर झोपले होते, तुला आणि दादाला प्रायव्हसी मिळावी म्हणून. आनंदी, प्रत्येकाच्या नशिबात चांगला नवरा असतो असं नाही, पण तुझ्या नशिबात चांगला नवरा आहे. आणि तुमचं नातं चांगलं व्हावं यासाठी मी कायम तुझ्या बरोबर आहे. आता बघ, हळूहळू सगळं कसं रुळावर येतं ते. वर्षाताई, अगं अशी काय लाजतेस? मी ना आता रोज बाहेर झोपणार आहे, म्हणजे दादाला ना कंपल्सरी बेडरूम मध्ये झोपायला लागेल आणि तुला आणि दादाला गप्पा मारायला, बोलायला प्रायव्हसी मिळेल. खरं सांगू आनंदी, हा, लग्नाच्या काही महिन्यानंतर नवरा बायकोच्या नात्यातले खूप वाईट अनुभव आलेत मला. आपल्याला एखाद्या नात्यात अडकवलं जातं आणि आपण कायम त्याच्यात अडकतो असं वाटायचं मला. पण तुझ्या आणि दादाच्या नात्याला पाहिलं ना, आणि मला जाणवलं की नवरा बायकोचं नातं हे समजूतदारपणाचंही असतं. अगं तू आणि दादा किती समजूतदार आहात. तुम्ही एकमेकांनाच नाही, एकमेकांच्या घरच्यांना, घरातल्या माणसांनाही समजून घेता आणि त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहता. कायम असेच राहा. तुम्ही जसे माझ्या पाठीशी उभे आहात ना, तशी मी पण आहे तुमच्या बरोबर. आता बघ, तुमचं नातं आणखीन खुलावं, तुम्ही खऱ्या अर्थाने नवरा बायको व्हावं म्हणून मी प्रयत्न करते की नाही. बघच तू, तुमच्या नात्यातल्या प्रेमाचा दुवा बनते की नाही मी. पण आनंदी, मला एक सांगशील का? काय? हा कांदा कापताना नेहमी डोळ्यातून पाणी येतं का?
हसतात काय, खिदळतात काय, कोणाला कसलं काही पडलेलं नाहीये, कसलं सोयरसुतक नाहीये. चहा मिळणार आहे का मला आज? आले आले आलेच आहे. पार्सल कसं आलं नाही अजून. अजून फुलं पाठवली नाही जावे बापूने. पैसे तर दिले, फुलं आली असती तर आता जेवढी खिदळते ना वर्षा, त्याच्या डबल खिदळली असती. शिवाय का पाठवली नसतील, फोन करते मी. कोण? मी बोलते. जावई बापू, आवाज नाही ओळखलात का माझा? अरे काय झाला आवाजाला? नाही का काय हे त्रास होतोय? नाही, असं का विचारता? नाही नाही, तुमचा वेगळा आला ना आवाज म्हणून विचारलं. हो का? मला वाटलं तुमचा आवाज वेगळा येतोय. बरं ते म्हणते, मी काय म्हणते जावई बापू, ती फुलं नाही पाठवली तुम्ही अजून. नाही, मी पैसे दिलेत ना तुम्हाला, तर वाट बघते फुलांची, अजून पोहोचली नाहीयेत. नाही, ते झाडावर नाही उगवले ना अजून. काय? नाही नाही, गंमत केली. दिली आहे, ऑर्डर दिली आहे. ते ह्याला उठू देत ना फुलवाल्याला, तो उठला की पोचवेल फुलं. तुम्ही मला एखादं काम सांगितलं मी केलं नाही, असं होईल कसं असतो. तुम्ही नका काळजी करू, फुलं पोचते. बर, मी थोडं ह्याच्यात कामात आहे, थोड्या वेळाने करतो. हा, ठेवा ठेवा. इजड लागले म्हातारीला, इजड लागले. फुलं 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 फुलं. या सासूबाई, फुलाची घ्या, फुलाची. सांगितलंय म्हणजे पाठवतील. येतील येतील. आई ग, अगं माझे गुडघे दुखले ग, कोणीतरी दरवाजा उघडा. नको नको, उघडते मीच. हे फुलं नाही आली अजून. कोण बेल मारून जाते सारखं सारखं? एक कोण आहे रे? कामधंदे नाहीत का रे तुम्हाला? त्रास देतात नुसते जीवाला. बाई, 2,500ची 4च फुलं. काय करूया महागाईचं? मरू दे. फुलं आणि चिठ्ठी आहे म्हटल्यानंतर वर्षाला कळेल नवऱ्याचं किती प्रेम आहे तिच्यावर. वर्षा, ए वर्षा, वर्षा बघ, ए तुझ्यासाठी काहीतरी आलंय ग बाई. काय मला कळत नाहीये, काहीतरी कोणीतरी पाठवलंय. ये ये, हे बघ, हे बघ, काय आहे ग हे? बघ तरी. आता काय हवं याला? का छळतोय हा? वर्षाताई, ए, सांभाळा.
वर्षाताई सांभाळा स्वतःला. वर्षा, कशाला घाबरायचं? अगं गुलाबाची फुलं आहेत, बॉम्ब असल्यासारखी काय घाबरते? बघ चिठ्ठी पण पाठवली बघ जावई बापूने. बघ बघ वाच. बघ बघ काय लिहिलंय बघ. आई तिची अवस्था बघ आधी. बघते ना, फुलं बघून कोणी घाबरतं का? चिठ्ठी पाठवली जावई बापूने. आता चिठ्ठीत काय लिहिलं ते बघायला नको? वर्षा वाच 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 बाळा वाच. घे घे राजा घे वाच. नको हे बाळा वाच. बर मीच वाचते. बघते काय लिहिलंय ते. प्रिय वर्षा, काय ग अक्षर कठीण आहे, वाचायला त्रास होईल पण मी वाचते. प्रिय वर्षा, माझं चुकलंय. मी माझी चूक मान्य करतो, पण चुका माणसांकडूनच होतात ना. हो पण हा तर हैवान आहे ना. अगं रागाच्या भरात मी जे काही करून बसलो त्याचा पश्चाताप होतोय मला. तुझ्याशिवाय हे घर सुनं सुनं वाटतंय. हे आपलं घर आहे. मी नाही एकटं जगू शकत या घरात. तुझा दादा म्हणाला ना, तुझं पण लिहिलंय बघ. तुझा दादा म्हणाला ना की संसार दोघांचा असतो, एक जण चुकला तर दुसऱ्याने सावरून घ्यायचं असतं. आणि माझ्या आयुष्याला सावरणारी फक्त तूच आहेस. तू एकदा ये. बघ बघ मी कसं राणीसारखं ठेवतो. फक्त ये एकदा घरी. माफ कर मला. दारात उभा राहून तुझी वाट बघतोय. आपलं घर तुझी वाट बघतोय. दोघं मिळून ते घर लावू. पण एकदा ये ग. फक्त तुझाच अतुल. ऐकलंस वर्षा? घडली जावई बापूंकडून चूक. मान्य केलंय ना त्यांनी, माफी मागितली त्यांनी. कर माफ बाळा. आता काही त्यांनी काय नाक घासत यायचं का तुझ्याकडे? हा तरच तू माफी देणार आहेस त्यांना. तुझं घर आहे, तुझा संसार आहे, तुलाच सावरायचं आहे. जा जा सोना जा. रडू नकोस बाळा. चूक सुधारायची संधी मिळाली आहे तुला. चूक सुधार. जा जा तू जा. भेट जावई बापूला. ही चिठ्ठी पकड. मी तुझी बॅग घेऊन येते. आनंदी काय करतायत या? बघ तरी. ज्या जावयाला डोक्यावरती घेऊन नाचतात ना, खरं तर त्या जावयाची किंमत पायताळांना मारायची, दुसरं काही नाही. वर्षा का रडते? शांत हो. आम्ही आहोत ना सोबत. हा रडू नकोस. शांत हो. वर्षाताई खरंच आम्ही आहोत ना तुमच्या सोबत. घाबरू नका बरं. मी तेच म्हणते, कशाला घाबरायचं? आता घाबरायचं काय कारण आहे? अगं जावई बापू आता त्यांचा राग निवळलाय सोन्या. घे 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 बॅग घे. वेळीच जा आणि सगळं सावरून घे सोन्या. आणि काही राहिलंच ना तर राघवकडे मी देते पाठवून. हिला पाठवलं असतं पण ही घोळ घालेल. नकोच. हा तुला सांभाळावं लागेल सोन्या. जा सोन्या जा. राघवा बघ कसा संसार करते माझी पोरती. आता कुणाला तक्रारीला जागा ठेवणार नाही माझा राजा. हो ना सोनू? हा
जा सोना जा 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 पिल्लू माझं शान आहे माझं पिल्लू चला 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 उठा 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 चला हे घे हे बॅग घे बॅग घे बॅग घे 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 बॅग घे कपडे तू थांब चल 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 लवकर आई मला नाही जायचंय ग, नाही जायचंय. रेडी आहेस का तू? एवढं जावई बापू करताय तुझ्यासाठी तुला काहीच नाही? फुलं बिलं पाठवली काहीच वाटत नाही तुला? वर तोंड करून नाही जायचं म्हणतेस? ए बाबा आज तू का रडते? चिंगी बाळा आत खोलीत जाऊन बस बरं तू. नाही मी नाही जाणार आत. ए सांग ना बाबा काय झालंय? ही बॅग का आणली आत्तूची? आत्तू घरी चाललीये? नाही हो राजा आता तू घरी चाललीये तिच्या हा? आई नाही मला नाही जायचंय तू ग. गप्पा बस. हे बघ आम्ही तुला जन्मभर पुरणारे नाही आहोत.